नमस्कार प्रेक्षकांनो, इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं, पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या, म्हणजे मालिकेचे पुढील अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतील. तर आपल्याला असं पाहायला मिळतं की शकू आदूला फराळाला बोलवत असते. व्यंकू महाराजसुद्धा तिथे बसलेले असतात. ते आदूला विचारतात, अरे गोपाळ दादा कुठे आहे? शकू त्यांना सांगते, अहो गोपाळला फटाक्यांचा आवाज आवडत नाही ना, म्हणून सकाळीच फराळ बांधून टेकडीवर गेलाय. व्यंकू महाराज म्हणतात, आणि आपली इंदू? शकू म्हणते, इंदू आणि आत्या सकाळीच पहाटेच बाहेर गेल्यात. व्यंकू महाराज मग म्हणतात, बरं चला, म्हणजे आदू हा सगळा फराळ आपल्याला फस्त करण्याची जबाबदारी आहे आपल्या दोघांवरती, बरं का? लगे रहो. पण आदूचा चेहरा मात्र पडलेलाच असतो. व्यंकू महाराज म्हणतात, चला सुरू करा. शकू म्हणते, अरे घे की रे. नंतर ती व्यंकू महाराजांना म्हणते, अहो मी जरा आलेच, असं म्हणत ती तिथून निघून जाते. आदू मात्र शांत बसलेला असतो. व्यंकू महाराज त्याला म्हणतात, अधोक्षज, अरे सुरू कर ना. पण आदूला आठवत असतं की त्याने इंदूला सांगितलेलं असतं की व्यंकू काकांबरोबर जे कीर्तन करणार आहेस ते करायचं नाहीस, आणि त्यामुळे त्याला खूप वाईट वाटत असतं. व्यंकू महाराज त्याला विचारतात, अधोक्षज, चेहरा का असा दिसतोय तुझा? भांडण झालंय का? आदू नाही म्हणतो. व्यंकू महाराज म्हणतात, नक्की? तो म्हणतो, नाही. मग व्यंकू महाराज म्हणतात, अरे मग काय झालंय? तुला मला काही सांगायचं आहे का? आदू म्हणतो, हो. व्यंकू महाराज म्हणतात, अरे मग सांग की, एवढं आडेवेडे कशाला घेतोस? बोल की. आदू अडखळत बोलतो, इंदूने काल कीर्तन नाही केलं. इंदूने माझ्या सांगण्यावरून कीर्तन नाही केलं. हे ऐकून व्यंकू महाराजांना धक्काच बसतो. दुसरीकडे विंझ आणि आनंदी बोलत असतात रूममध्ये. आनंदी विंझला म्हणते, माझ्याच घरामध्ये राहून माझ्याशी खोटेपणा कसा करताय? विनाशकाले विपरीत बुद्धी. दाखवू का तुम्हाला त्या तामणगावचा रस्ता? दाखवू? विंझ घाबरतो आणि म्हणतो, सासूबाई, अहो तुमची छत्रछाया सोडून कुठं जाणार आम्ही? आनंदी म्हणते, गप राहा, माझ्या घरामध्ये इथं कारस्थान रस्ता आहे. विंझ म्हणतो, सासूबाई तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही विंझ सरकार बाहेर काहीही करू, पण तुमच्याशी गद्दारी नाही करणार. आनंदी म्हणते, गप बसा, दमडी कमवायची अक्कल नाही तुम्हाला. आणि विंझ सरकार म्हणून तुमचे प्लॅन तर फ्लॉप असतातच, पण तुम्ही माणूस म्हणून सुद्धा फ्लॉपच आहात. विंझ म्हणतो, माझं ऐकून तरी घ्या. आनंदी म्हणते, गप बसा, खबरदार यापुढं काही बोललात तर. जर तुम्हाला या घरामध्ये आणता येतं ना, तसं तुम्हाला घराबाहेर पण काढू शकते मी, लक्षात ठेवा. आणि ती तिथून निघून जायला निघते. विंझ तिला अडवत म्हणतो, सासूबाई तुमच्यात धमक आहे, तुम्ही ठरवाल ते कराल. जर मी इथून गेलो तर तुम्ही एकटाच पडाल, मग बघा. आनंदी मग म्हणते, का केलं तुम्ही असं? विंझ म्हणतो, अहो सासूबाई तुम्ही काय पर्यायच ठेवला नाही आमच्यासमोर. तुमची शपथ सांगतो सासूबाई, अहो तुम्हाला किती वेळा समजावून सांगितलं तरी तुम्ही तुमचा हट्ट सोडतच नव्हता. हट्ट पकडून ठेवला तुम्ही, म्हणून आम्हाला असं वागावं लागलं. काय आहे सासूबाई, सोन्याच्या खाणीजवळ राहायचं आणि सोनं काढायचं नाही, म्हणून पटराकीनबाईंना 15,000ची सुपारी आणून दिली आम्ही. टोटल 15,000ची होती, ते पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी प्रसन्न होणार होती, पण सगळं तुम्ही फिसकटवलं. आनंदी म्हणते, मला आधी का नाही सांगितलं? विंझ म्हणतो, अहो कसं सांगणार सासूबाई, तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही माग लागला असता. अधोक्षज महाराजांना कीर्तनकार करा. आनंदी म्हणते, मग? विंझ म्हणतो, कसं आहे ना सासूबाई, मोराचं पीस काढून कावळ्याला लावलं तर कावळा मोर होत नसतो. आनंदी त्याला रागातच म्हणते, तोंड सांभाळून बोला हा. विंझ म्हणतो, सासूबाई चिडू नका, ती पोरगी कावळा. हां, पण मी काय म्हणतो नीट लक्षात घ्या. अहो त्या पोरीला आत्ता एवढे पैसे मिळत आहेत, 10, 15,000, 50,000 कमवून देईल ती पोरगी आपल्याला. आणि अधोक्षज महाराज अजून तयार नाही आहेत, त्यांना तयार व्हायला लय वेळ आहे. अहो त्यांना कोणी 1 रुपयाची सुपारी देणार नाही. आनंदी चिडून म्हणते, ओह, परत जर असं बोललात ना तर तुमची जीभ हासडून तुमच्या हातात देईन. विंझ म्हणतो, माफ करा, कान पकडतो. सासूबाई, पण मला आमची बाजू पण लक्षात घ्या ना जरा. कसं आहे ना, अधोक्षज महाराज पदासाठी तयार होईपर्यंत हिचा उपयोग करून घेऊया ना. अहो सोन्याच्या खाणीचा उपयोग करून घेतला तर भरपूर पैसे मिळतील. अधोक्षज महाराजांच्या भविष्याची चिंताच संपली. त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो आपण. थोडा विचार करा सासूबाई. मग आनंदी विचारात पडते. इकडे व्यंकू महाराज मंदिरात येतात इंदूला घेऊन, आणि रामकृष्ण हरी म्हणून विठुरायाच्या पाया पडतात. मग ते दोघेही तिथे मंदिरात थांबतात बोलत.
व्यंकू महाराज इंदूला म्हणतात, इंदू बाळा, माझी एक इच्छा आहे, पूर्ण करशील? इंदू म्हणते, कोणती इच्छा महाराज? व्यंकू महाराज म्हणतात, काल तू तब्येतीचे कारण सांगून कीर्तनाला आली नाहीस. मग इंदूला आठवतं आदूने सांगितलेलं असतं की कीर्तन करायचं नाही, एकतर माझी मैत्री किंवा कीर्तन. मग व्यंकू महाराज म्हणतात, नाही, मान खाली घालून उभी राहू नकोस. तुला काहीही झालेलं नव्हतं हे मला ठाऊक आहे. खरं तर मी येऊन तुझ्याशीच बोलणार होतो, पण म्हटलं राहू दे, सगळी विठुरायाची इच्छा. इंदू बाळा, तुझ्याकडे एकच मागणं आहे आज. मला नाही, विठुरायाला वचन दे की इथून पुढं तू कधीही विठुरायाच्या कीर्तन सेवेला तू नाही म्हणणार नाहीस. इंदू महाराज म्हणते, विठुराया, काय करू मी? एकतर आदूने मला शपथ घातली आहे आणि व्यंकू महाराज माझे गुरु आहेत, त्यांचं ऐकणं मला गरजेचं आहे. तूच बघ आता. विठुराया पाठी राखा. व्यंकू महाराज तिला म्हणतात, इंदू बाळा, अगं, कीर्तन करता येणं ही फार मोठी देणगी आहे आणि ही देणगी फार कमी लोकांच्या नशिबात असते. आणि एक लक्षात ठेव बाळा, कीर्तन करणं ही फक्त एक सेवा नाही तर आपली जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी विठुरायाने आपल्यावरती सोपवली आहे. आपल्या संतांनी जे उपदेश दिला आहे तो आपण लोकांपर्यंत पोहोचवतो, लोकांना सन्मार्गाला लावतो, ही मोठी जबाबदारी आहे आणि विठुरायाने आपल्यावरती ती जबाबदारी सोपवली आहे. आणि तू तर भाग्यवान आहेस की तुला इतक्या लहान वयात ही कला विठुरायाच्या कृपेने तुला दिली आहे. आणि कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावून जगी विठुरायाच्या ज्ञानाचा प्रसार करणं ही तुझी, माझी, खरं तर सगळ्या कीर्तनकारांची जबाबदारी आहे आणि तीच आपली सेवासुद्धा आहे. तुला इतक्या लहान वयात विठुरायाची सेवा करण्याचं भाग्य मिळाले, त्याला नाकारणं हे फार मोठं पाप आहे आणि ते तुझ्या हातून कधी होऊ नये अशी माझी इच्छा आहे. डोळ्यात पाणी आणू नको सिंधू. विठुरायाच्या चरणावरती हात ठेवून आज त्यालाच वचन दे की तू इथून पुढं काहीही झालं, कितीही झालं, कितीही कठीण प्रसंग आला, अगदी मी जरी सांगितलं तरी कीर्तन कधीही थांबवायचं नाही. कीर्तन करणं ही विठुरायाची सेवा आहे आणि तेच आपलं व्रत आहे आणि तोच आपला धर्मही आहे, त्यामुळे तू कधीही चुकवणार नाहीस. मग इंदू विठुरायाच्या चरणावर हात ठेवते, पाया पडते आणि दोघेही विठुरायाचा आशीर्वाद घेतात. इकडे मंदिराच्या बाहेर सगळी मुले फटाका वाजवत असतात, सगळे मजा करत असतात, दंगा करत असतात. पप्पा इम्रानला म्हणतो, अरे माझ्या पप्पांनी डबल बार आणलाय आणि तो कसा वाजतो माहिती आहे का तुला? तो खाली पण फुटतो आणि वर जाऊन पण फुटतो, ढाम डूम ढाम. इम्रान म्हणतो, काही फंट्या मारतोयस का पप्प्या? पप्प्या म्हणतो, तुला दाखवू का, थांब. असं म्हणत तो फटाका आणायला जातो. तोच तिकडून करिश्मा पळत येते आणि त्या दोघांची धडक होते. करिश्मा चिडते आणि त्याला म्हणते, ए आंधळा आहेस का? पप्प्या म्हणतो, ए करिश्मे, धक्का का मारतीस ग? आणि तूच आंधळी आहेस, डोळे फुटलेत का तुझे? करिश्मा म्हणते, मग मी आल्यावर साईडला व्हायचं ना. पप्प्या म्हणतो, चूक तुझी होती. करिश्मा म्हणते, काय करशील हा? आगाऊपणा केलास ना तर कुटीन. पप्प्या म्हणतो, पप्प्या तुला मग इम्रान म्हणतो, जाऊ दे पप्प्या, तुला माहिती आहे ना ती येडी आहे ती. करिश्मा इम्रानला म्हणते, तेवढ्यातच इम्रान म्हणतो, गोपाळ. करिश्मा लगेच, कुठं आहे म्हणते. गोपाळ इम्रानला म्हणतो, तेच विचारतोय, कुठं आहे गोपाळ? सकाळपासून दिसला नाही ना, म्हणून विचारलं. इंदू म्हणते, अरे इम्रान, तो गोपाळ ना, त्याला फटाके आवडत नाहीत फोडायला, म्हणून तो गेलाय त्याच्या मित्राकडे अभ्यासाला. इम्रान म्हणतो, आणि आदू पण कुठे दिसत नाही आहे. इंदू म्हणते, कुठे गेला आदू, काय माहिती. पप्पा इंदूला म्हणतो, आणि तू काय ग तिकडे एकटी बसली आहेस, आम्ही सगळे फटाके वाजवतोय ना. अगं किती हाका मारायच्या तुला, चल लवकर फटाके फोडायला. इंदू म्हणते, तुम्ही फोडा फटाके, मी आलेच. मग सगळे फटाके वाजवायला जातात. इकडे इंदू विचार करत बसते की आदू कुठे गेला असेल, त्याला तर फटाके फोडायला लय आवडतं. इकडे व्यंकू महाराज शकुंतला सोबत त्याच्या रूममध्ये बोलत असतात. ते खूपच चिडलेले असतात. ते शकूला म्हणतात, हे सगळं अतिशय चुकीचं आहे शकुंतला. वहिनी हे सगळं का करतायत, कशासाठी करतायत? शकू म्हणते, तुम्हाला त्यांचा स्वभाव माहीत नाही आहे का? त्या नाही ऐकत कोणाचं. त्यांच्या मनात इंदूविषयी जो द्वेष आहे ना, तो फार चुकीचा आहे. व्यंकू महाराज म्हणतात, हे एवढं म्हणून काय होणार नाही. दिवसेंदिवस त्यांचा द्वेष वाढतच चाललाय. त्यांचा कितीही काहीही समजावा, काही फरक पडतच नाही. त्यांना आदूकडून त्यांनी इंदूची कीर्तन सेवा थांबवली. हे जे काही केलं ना, त्याचा मला खूप राग आलाय आणि त्यासाठी त्यांनी आदूशी अबोला धरलाय. वहिनींना हे शोभतं का? आपण मोठी माणसं आहोत ना, हे वागणं त्यांचं चुकीचं आहे. या सगळ्यामुळे इंदूची कीर्तन सेवा आदूकडून त्यांनी बंद करून टाकली आणि या पापातून आम्हाला वाचव विठुराया.
आम्हाला माफ कर. शकुंतला म्हणते, असं म्हणू नका. त्यात स्वतःला घ्यायची काही गरज नाही. माझं ऐका, थोडं शांत व्हा. हे बघा, सणासुदीचे दिवस आहेत. घरात उगाच क्लेश नको. व्यंकू महाराज म्हणतात, बरोबर आहे तुझं. म्हणूनच मी मूग गिळून गप्प बसलोय. दिवाळी संपण्याची वाट बघतोय. मी सुद्धा दिवाळी झाली ना की या सगळ्याचा विचारणार आहे वहिनींना. आदूच्या मार्फत इंदूची कीर्तन सेवा बंद करण्याचा जो प्रयत्न केलाय ना वहिनींनी, ते महापाप आहे. शकू, ते महापाप आहे, महापाप. इकडे आनंदी रूममध्ये कपाटातील दागिने काढत असते. तेवढ्यातच विंझत येते. तो म्हणतो, सासूबाई. विंझे सरकार ना जरा कन्फ्युजन झालंय. आनंदी म्हणते, काय झालं? विंझे म्हणतो, काय आहे, तुम्ही लक्ष्मीची एवढी मोठी लक्ष्मीपूजनाची एवढी तयारी मोठी करताय आणि दुसरीकडं दारात आलेल्या लक्ष्मीला बाहेर काढण्याचं काम करताय. आनंदी म्हणते, हे कसं? जिलेबीसारखं असं गोल गोल बोलू नका, सरळ बोला. विंझे म्हणतो, सासूबाई, आता स्ट्रेट फॉरवर्डच बोलतो. तुमचा ना पुत्रप्रेम समजू शकतो, पण आमच्या मेहुण्यांना, अधोक्षज महाराजांना कीर्तनकार करण्याच्या हट्टापायी तुमचं अतोनात नुकसान होतंय, हे तुमच्या लक्षात का येत नाहीये? अहो, दारात आलेल्या लक्ष्मीला असं कोण परत पाठवत असतं का हो? लक्ष्मीसाठी दरवाजे उघडे ठेवायचे असतात हो. आनंदी म्हणते, तुमच्यासाठी सोन्याची खाण आहे ना ती कार्टी? विंझे म्हणतो, अहो, सवालच नाही आहे ना. धो पैशाचा पाऊस पाडू शकते ती. आनंदी म्हणते, धो म्हणजे किती हो? अहो, 1000 कमवू शकते, असं विंझे तिला म्हणतो. अहो, 1000 काय, लाखोही कमवू शकतो. सांगता येत नाही. आनंदी म्हणते, लाख? काय बोलताय जावई बापू? चला, तुम्ही म्हणून तुम्हाला 50% सूट देते. 50,000. त्या पोरीच्या कीर्तनाच्या सुपाऱ्या घ्यायच्या आणि तिला कीर्तन करायला सांगायचं. या महिन्यात मला 50,000 कमवून आणायचे. विंझे म्हणतो, अहो सासूबाई, एकाच महिन्यात? आनंदी म्हणते, हो, एका महिन्यात. तरच तुमच्या गॅरंटीला अर्थ आहे, नाहीतर तुमची नेहमीचीच फेकाफेकी. विंझे म्हणतो, अहो सासूबाई, एवढा अविश्वास? आनंदी म्हणते, आधी योग्यता सिद्ध करा, मगच विश्वास ठेवण्यात येईल. आणि काय, ती कार्टी सोन्याची खाण आहे ना? होय ना? मग फक्त 50,000 तर कमवायचेत. 1 2 3 4 4 शून्य आहेत. कमवा तुम्ही. विंझे म्हणतो, हो, पण तसं असं लगेच गॅरंटी द्यायची म्हणजे? आनंदी म्हणते, का नसेल होत शक्य तर तुमचे फालतू प्लॅन घेऊन माझ्याकडे यायचे पण नाहीत. निघा मग. असं म्हणत तो तिथून विंझे निघून जातो आणि तेच हा भाग संपतो. आपल्याला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला